मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेले. आता मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका, हायकोर्टाच्या सरकारला सूचना. मराठा आरक्षण आंदोलनाचा वाद आता न्यायालयात पोहोचलेला असून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला आहे. आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली. कैलास खंडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे परवानगी मिळणार की नाही हे पाहावं लागेल. दरम्यान हायकोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेलं असून मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे. आता कोणालाही मुंबईमध्ये येऊ देऊ नका असे निर्देश न्यायालयाचे राज्य सरकारला दिलेले आहेत. मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आलेला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत. त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तीकडून स्वतः सांगण्यात आले. तसेच मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. न्यायालयाने आजच्या सुनावणीत राज्य सरकारला चांगलं सुनावलेलं आहे. दरम्यान सुनावणी दरम्यान हायकोर्टाच्या बाहेर मराठा आंदोलक अनेक ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.